स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहूया ही झोला बॅग किंवा बोहो बॅग कशा पद्धतीने शिवायची. इथे मी माझं जुन्या पॅन्टचं जे फॅब्रिक आहे ते यूज केलेलं आहे आणि एक ब्लाऊज पीस होतं माझ्याकडे खराब झालेलं, तर त्याचा यूज केलेला आहे. इथे मी दोन पीस कट करून घेतले, एक अस्तरसाठी पॅन्टचं फॅब्रिक आणि एक जे आहे मेन फॅब्रिक ब्लाऊज पीसचं. इथे ब्लाऊज पीसचं फॅब्रिक खूप पातळ होतं, त्याच्यामुळे याला मी कॅनव्हास पेपर अटॅच करून घेतला. सर्वात आधी आपण मेजरमेंट पाहूया. तर या फॅब्रिकची रुंदी जी आहे ती 16 इंच इथे घेतलेली आहे. त्यानंतर फॅब्रिक डबल फोल्ड करून इथे 13 इंच उंची म्हणजे 26 इंच उंची इथे टोटल घेतलेली आहे. असे चारही फॅब्रिक मी कट करून घेतले सेम मेजरमेंटने. मार्किंग करण्यासाठी इथे आपल्याला एक अस्तर लागणार आहे. तर सर्वात आधी अस्तर वेगळं करून घेऊया. त्यानंतर एक अस्तर आपल्याला अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आहे. ओपन बाजू आपल्याकडे राहील आणि बंद बाजू समोरच्या साईडला राहील, अशा पद्धतीने अस्तर सेट करून ठेवायचं. त्यानंतर बॉटम साईडने वरच्या साईडला 13 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला बॅग लहान मोठी हवी असेल तर ह्या मेजरमेंटमध्ये तुम्ही फरक करू शकता. उंची इथे 13 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन देऊन घेतली. त्यानंतर स्ट्रॅपचं मार्किंग करूया. तर स्ट्रॅप इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्हाला जर कमी हवी असेल 1 किंवा 1.5 इंच तर तिथे तुम्ही मार्किंग करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने खालच्या साईडला 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 7 इंचावर मार्किंग करून झाल्यानंतर अशा पद्धतीने समोरच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पॉईंट बनवून घ्यायचे आहेत. जिथे 7 इंचावरती मार्किंग झालेलं आहे त्याच्या खालच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. 3.5 इंचावरती आपल्याला समोरच्या साईडला 4 इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने पॉईंट बनवून घ्यायचा आहे आणि इथे सर्व पॉईंट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. इथे मी आपल्या स्ट्रॅपचा जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली. स्ट्रॅपचा शेप ड्रॉ करून झाल्यानंतर इथे आपल्याला पॉकेट मार्किंग करून घ्यायचं आहे. तर उरलेलं जे मध्यभागी फॅब्रिक आहे तिथे उंची 6 इंच ड्रॉ केली. त्यानंतर 4.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि इथे बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्या पॉकेटचं कटिंग झाल्यानंतर जिथे आपण स्ट्रॅप मार्किंग केले होते तिथे देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर बॉटम साईडला अशा पद्धतीने 2x2 इंचाचा असा बॉक्स रेडी करून तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर हा बॉक्स कशासाठी लागणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. इथे आपलं मार्किंग केलेलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे. तर सेम ह्याच पद्धतीने उरलेले जे फॅब्रिक आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व फॅब्रिक जे आहेत ते व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती हे जे कट केलेलं अस्तर होतं ते सेट करून ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. इथे आपले सर्व फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला पॉकेट रेडी करून घ्यायचं आहे. तर पॉकेट रेडी करण्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक घेतलं. मेन फॅब्रिकच्या चांगल्या बाजूवरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे वरच्या साईडला. त्यानंतर अशा पद्धतीने मार्किंग करायचं जिथे आपल्याला स्टिच करायचं नाही. ते सोडून आपल्याला चारही साईडला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी चारही साईडला फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित स्टिच करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे फॅब्रिक पलटी करताना आपल्याला इझी पडेल. जिथे आपण शिलाई केली नव्हती तिथून आपल्याला अशा पद्धतीने हे पॉकेट जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. पॉकेट व्यवस्थित बाहेर काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या टोकदार वस्तूने आपल्याला हे कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. इथे आपलं एक पॉकेट जे आहे ते रेडी झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पॉकेट देखील रेडी करून घ्यायचं आहे. दोन्ही पॉकेट रेडी झाल्यानंतर ही पॉकेट जी आहे ती आपल्याला फॅब्रिकला अटॅच करून घ्यायची आहे.
आपल्याला पॉकेट जे आहे ते एक मेन फॅब्रिकला आणि एक अस्तरच्या आतल्या साईडला जोडून घ्यायचं आहे। तर इथे पॉकेट जोडून घेण्यासाठी वरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यभागी। त्यानंतर पॉकेट अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पॉकेट मध्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अस्तरच्या आणि तीनही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी पॉकेट जे आहे ते अस्तरला जोडून घेतलं। त्यानंतर मेन फॅब्रिकला सेम पद्धतीने पॉकेट अटॅच करून घ्यायचं आहे। पॉकेट जोडून झाल्यानंतर आपल्याला दुसरं फॅब्रिक घ्यायचं आहे। चांगली बाजू चांगल्या बाजूवरती ठेवायची आणि आता आपल्याला हे फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे बॉटम साईडला स्टिच करायचं, जिथे आपण कॉर्नर मार्क केले तिथे स्टिच करायचं नाही, सरळ वरच्या साईडला अशा पद्धतीने स्टिचिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे स्टिचिंग करून घेऊ शकता। मेन फॅब्रिकच्या तीनही साईड स्टिच झाल्यानंतर आपल्याला सेम याच पद्धतीने अस्तर रेडी करून घ्यायचं आहे। फक्त अस्तरला स्टिच करताना बॉटम साईडला आपल्याला थोडी स्पेस ठेवायची आहे। इथे मी अस्तर स्टिच करून घेतलं। त्यानंतर जिथे आपण कॉर्नर कट करून घेतले होते तिथे आपल्याला हे कॉर्नर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहेत आणि तिथे स्टिच करून घ्यायचं आहे। अशा सेम पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक रेडी करून घेतलं। त्यानंतर इथे आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। आपल्याला अस्तर पलटी करायचं नाही, मेन फॅब्रिक व्यवस्थित पलटी करून घेतलं। कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत। इथे आपण अस्तर ज्या पद्धतीने स्टिच करून घेतलं होतं तसंच अस्तर घ्यायचं। मेन फॅब्रिकची अर्धवट जी बॅग आपण स्टिच केली होती ती अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला अस्तरच्या टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। बॅग इथे मी व्यवस्थित सेट करून घेतली। त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, जिथे आपली शिलाई येणार नाही। एका कुठल्या तरी साईडला आपल्याला अशा पद्धतीने जी आहे मार्किंग करून घ्यायची आहे। इथे दोन्ही स्ट्रॅप जे आहेत ते आपल्याला सेम साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे, ज्याच्यावरती शिलाई येणार नाही। त्यानंतर आता आपण संपूर्ण बॅग जी आहे ती स्टिच करून घेऊया। इथे मी व्यवस्थित स्टिच करून एक साईड रेडी करून घेतली। त्यानंतर जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला खालच्या साईडला अशा पद्धतीने सेम इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण स्ट्रॅपवरती स्टिच करून घेतलं। त्यानंतर बॉटम साईडला जे अस्तर आपण ओपन ठेवलं होतं त्याच्या आतमधून आपल्याला मेन फॅब्रिक किंवा मेन बॅग जी आहे ती बाहेरच्या साईडला काढून घ्यायची आहे। आपण व्यवस्थित अस्तरच्या आतल्या साईडने बॅग जी आहे ती बाहेर काढून घेतली। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या स्ट्रॅप अशा पद्धतीने रेडी झालेले आहेत, त्या आपल्याला नंतर स्टिच करून घ्यायचे आहेत।
तर त्याआधी आपल्याला ही जे अस्तर आहे ते आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे आणि ह्या स्ट्रॅप ज्या आहेत त्या अशा पद्धतीने अस्तरवरती अस्तर ठेवायचं आणि मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक ठेवून अशा पद्धतीने पाव इंच किंवा अर्धा इंचावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी वरच्या साईडला स्टिच करून घेतलं। त्यानंतर हे फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे आणि जिथे आपली ओपन बाजू राहते त्याच्यावरती आपल्याला एक स्टिच जी आहे ती कडेला देऊन घ्यायची आहे। इथे मी ओपन फॅब्रिक जे आहे ते स्टिच करून घेतलं। त्यानंतर ह्या संपूर्ण बॅगच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला सेम पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत। कडेकडेला एक स्टिच द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पाव इंचावरती आतल्या साईडला अजून एक स्टिच देऊन ही बॅग जी आहे ती रेडी करून घ्यायची आहे। इथे मी संपूर्ण स्ट्रॅपवरती शिलाई देऊन स्ट्रॅप ज्या आहेत त्या रेडी करून घेतलेल्या आहेत। इथे आपली वेस्ट फॅब्रिकपासून बेस्ट अशी झोला बॅग किंवा बोहो बॅग जी आहे ती फिनिशिंगने रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे या चॅनलवरती जे नवीन हस्तकलेचे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।